या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारू आणि हरीश घरी येतात त्यावेळी आदित्य पारूवर खूप ओरडतो आणि तिला तू कुठे गेली होतीस असं विचारतो आणि त्यावेळी पारू सांगते की मी हरीश सरांसोबत होते. तर हरीशही नाटक करत म्हणू लागतो की हो, मला पारूसोबत थोडा वेळ घालवायचा होता त्यामुळे आम्ही दोघेजण बाहेर फिरायला गेलो होतो. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. तर हरीश अहिल्याची माफी मागत म्हणत असतो की मॅडम मला माफ करा, मी तुम्हाला सांगायला हवं होतं मात्र मी विसरलो. आणि मग ते ऐकून आदित्य हरीशवर अजूनच चिडतो. मात्र अहिल्या म्हणत असते की आदित्य चिडू नको आणि ती हरीशला सुद्धा समजावते की आत्ता आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय त्यामुळे मला तुम्हा दोघांचीही काळजी वाटत होती. यापुढे जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर घरात कोणाला तरी सांगून जा. आणि त्यावर हरीश हो म्हणतो. त्यानंतर पारू तेथून निघून जाते. तर अहिल्या पुन्हा एकदा हरीशला समजावते. त्यावर तो देखील नाटक करत हो म्हणत पारूच्या पाठोपाठ जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे पारू बाहेर आल्यावर अनुष्का तिच्या पुढे येते. ती हसतच पारूला म्हणत असते की काय झालं पारू, आज तर तू तुझ्या देवी आईंसमोर माझं खरं रूप आणणार होतीस ना, मग काय झालं, तू तुझ्या गणीला बघितलंस की नाही, जिवंत आहे ना तो अजून. आणि ते ऐकून पारू खूप घाबरते. तर अनुष्का म्हणत असते की तुला काय वाटलं ग, तू त्या अहिल्याच्या पुढे जाशील आणि माझं सगळं सत्य तिला सांगशील का. जा, तुझ्यात हिंमत असेल तर खुशाल जा आणि तिला सांग की ही अनुष्का तिला उद्ध्वस्त करण्यासाठी आली आहे, पण मग त्यानंतर तुझ्या भावाचं काय होईल याचाही विचार कर. आणि ते ऐकून पारू खूप घाबरते आणि अनुष्का पुढे गयावया करत म्हणते की अनुष्का मॅडम, तुम्ही प्लीज माझ्या गणीला सोडून द्या, त्याचा या सगळ्यात काही दोष नाही आहे. आणि पारूची अशी अवस्था बघून अनुष्का खुश होते आणि हसतच टाळ्या वाजवू लागते. ती म्हणत असते की तुला खूप हौस होते ना माझ्यामध्ये आणि दिशामध्ये नेमकं कोणतं नातं आहे हे शोधून काढायची. कळलं ना मग आता तुला, मी दिशाची बहीण आहे ते. मग आता काय करणार आहेस ग तू. एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू त्या प्रीतमसोबत मिळून काही करायचा प्रयत्न केला ना तर तुझ्या त्या गणीला मी मारून टाकेल. आणि मग ती हसतच तेथून निघून जाते. पारू मात्र खूप घाबरलेली असते. दुसरीकडे आदित्य पारूचाच विचार करत असतो. तो म्हणत असतो की पारू अशी अचानक मला न सांगता हरीशसोबत फिरायला का गेली. आणि मग तो पारूच्या डोळ्यांसोबत बोलत बसतो. तो म्हणत असतो की पारू मला टाळण्याचा प्रयत्न तर करत नाहीये ना, माझ्याशी असं का वागते काय माहिती. आणि त्याचं हे बोलणं सुरू असतानाच अनुष्का आणि प्रिया त्या ठिकाणी येतात. अनुष्का रागातच आदित्यला विचारते की तू अजूनही या डोळ्यांसोबत बोलतोस का. तर तो घाबरून म्हणतो की नाही नाही. तर प्रिया मुद्दाम म्हणत असते की अनुष्का बघ बर का, तू जरा सावध राहा. मला तर असं वाटते की आदित्य दादांचं पहिलं प्रेम ही मुलगीच आहे आणि मग त्यानंतर तू. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की प्रिया तू उगाच काहीतरी बोलू नको. मात्र प्रिया आणि अनुष्का आदित्यकडे बघत हसत असतात आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी त्याच्याशी गप्पा मारत तिथेच बसतात. तर दुसरीकडे पारू आणि मारुती अंथरूण टाकत असतात आणि त्यावेळी मारुतीला गणीची कंपोस्ट बॉक्स सापडते. आणि ती बघून मारुतीचे डोळे नकळतपणे भरून येतात. त्याला गणीची आठवण येते. तो पारूला म्हणत असतो की जेव्हा गणी आपल्यासमोर असायचा तेव्हा किती छान वाटायचं ना, आता तू त्या परीक्षेच्या तयारीसाठी बाहेर गेलाय तर घर अगदी खायला उठतंय. आणि मग तो पारूला म्हणतो की आपण एक काम करूयात, गणीला फोन करूयात. पण ते ऐकून पारू घाबरते. तिला सकाळी घडलेला सगळा प्रकार आठवतो आणि ती मारुतीला फोन करू देत नाही. पण मारुती म्हणत असतो की अगं पारू, मला एकदा आपल्या गणीसोबत बोलायचं आहे. परंतु पारू त्याच्यावरच मोठ्याने ओरडते आणि म्हणते की आपण गणीला शिस्त लागावी म्हणून तिकडे पाठवलंय ना, मग लगेच त्याच्याशी बोलायची काही गरज आहे का. आणि ते ऐकून मारुती विचारतो अगं पण तुला काय झालं. तर पारू म्हणत असते की अरे बा तसं नाही, पण आपल्या गणीसोबत इतरही मुलं असतील ना, उगाच आपल्यामुळे त्यांना त्रास नको. तुला गणीसोबत बोलायचं आहे ना, मग आपण उद्या त्याला कॉल करू. आणि त्यावर मारुतीही हो म्हणत फोन ठेवून देतो. तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो. तो मारुतीला सांगतो की मला पारूसोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मग पारू प्रीतमसोबत बाहेर येते. प्रीतम तिला विचारत असतो की पारू हे काय चाललंय तुझं. तर पारू खाली मान घालून म्हणते की प्रीतम सर माफ करा, पण हरीश सरांना माझ्यासोबत फिरायला जायचं होतं म्हणून मी गेले. तर प्रीतम म्हणतो की मी त्याच्याबद्दल नाही बोलते. तू त्या दिशाच्या जेलमध्ये गेली होतीस ना, तिथे तुला अनुष्काच्या विरोधात काही पुरावा सापडला की नाही. आणि मग पारूला अनुष्काने दिलेली धमकी आठवते आणि गणीला काही होऊ नये म्हणून ती प्रीतमला म्हणते की नाही प्रीतम सर, मला कोणताही पुरावा सापडलेला नाही आहे. ते ऐकून प्रीतम काळजीत पडतो. त्यानंतर तो पारूला म्हणतो की तू एक काम कर, ते क्रॉस साईन केलेले फोटो होते ना ते मला दे, मी ते तरी आईला दाखवतो. पण पारू रडतच म्हणते की ते सुद्धा जळून गेलेत. आणि ते ऐकून प्रीतम तिच्यावर खूप चिडतो.
येतो. तर पारू म्हणत असते की तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मग प्लीज थोडे दिवस शांत राहा, मी सांगेल पुढे काय करायचे ते, आणि मग ती तेथून निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी पारू किचनमध्ये काम करत असताना अनुष्का त्या ठिकाणी येते आणि पारूला मिठी मारते. तर पारू तिला दूर लोटत म्हणते की अनुष्का मॅडम तुमची ही नाटकं बंद करा. आणि मग ती अनुष्काला धमकी देत म्हणते की माझ्या बाला असं वाटते की गणी अभ्यास करण्यासाठी बाहेर गेलाय. जेव्हा त्याला समजेल ना की गणी तिकडे नाही आहे, तेव्हा तो मग हे सगळं माझ्या देवी आईंना सांगेल, आणि मग देवी आई काय करतील हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि ते ऐकून अनुष्का खूप घाबरली आहे असं नाटक करताना म्हणते, पारू म्हणजे तुझ्या देवी आईंसमोर माझं खरं रूप येईल का गं, मग मी काय करू. आणि मग त्यानंतर ती तिथे असणाऱ्या भाज्यांवर सुरी मारताना म्हणते की पारू जर असं काही घडलं ना तर तुझ्या भावाची सुद्धा मी अशीच अवस्था करेल, हे लक्षात ठेव. आणि ते बघून पारू तर खूपच घाबरते. तर अनुष्का हसतच म्हणते की तुझ्या बापाला जे काही सांगायचं आहे ना ते तू ठरव, पण तू जर माझ्या विरोधात तोंड उघडलंस ना तर तुझ्या भावाला मी मारून टाकेल हे नक्की. आणि ते ऐकून पारू पुन्हा तिच्यापुढे हात जोडते, विनवणी करू लागते, पण अनुष्काला तिची दया येत नाही. उलट ती पारूला म्हणत असते की मी मगाशी तुला प्रेमाने मिठी मारली होती ना, पण तू मला झिडकारलंस, तुला माझी मिठी आवडली नाही का, तुला काय त्या आदित्याची मिठी आवडते का. आणि ते ऐकून पारू खूप चिडते, पण ती अनुष्का पुढे काही बोलू शकत नाही. तर अनुष्का तिला म्हणत असते की तुझं आदित्यावर खूप प्रेम आहे ना, मग आता एक काम कर, आदित्याच्या खोलीत जा आणि त्याला जाऊन मिठी मार, मग मी तुझ्या देवी आईला तिथे घेऊन येईल, आणि जेव्हा ती हे सगळं बघेल तेव्हा ती तुझ्या कानाखाली मारेल. आणि ते ऐकून पारू म्हणते की मी असं काही करणार नाही आहे, आणि ती तिच्या कामाला सुरुवात करते. तर अनुष्का लगेच हरीशला कॉल करते आणि त्याला सांगते की इथे पारू माझं काही ऐकत नाही आहे, तू त्या गणीच्या 4-5 कानाखाली मार. आणि मग ती फोन स्पीकरवरही ठेवते. तिकडे हरीश गणीला मारत असतो आणि त्याचा आवाज ऐकून पारू खूप घाबरते, आणि अनुष्का जे सांगेल ते करायला तयार होते. ती रडतच हात जोडत म्हणत असते की अनुष्का मॅडम माझ्या गणीला काही करू नका, तुम्ही जे सांगाल ते करेल मी. आणि त्यावर अनुष्का हसतच म्हणते की ठीक आहे, आता आदित्याच्या खोलीत जाऊन त्याला मिठी मार, आणि जोपर्यंत ती अहिल्या पारू असं ओरडत नाही तोपर्यंत तू त्याला सोडू नको. आणि ते ऐकून पारू नाईलाजाने आदित्यकडे जाण्यासाठी निघते. आदित्य त्याचा एक ब्लेझर शोधत असतो. पारू ते ब्लेझर घेऊनच त्याच्या खोलीत जाते. पारूला बघून आदित्य खुश होतो, पण मग त्यानंतर तो म्हणू लागतो की पारू आज तुला इकडे यायला कसा काय वेळ मिळाला, आज तुला तुझ्या हरीशसोबत कुठे फिरायला जायचं नाही आहे का. आणि आदित्यचं असं बोलणं ऐकून तिला वाईट वाटते. दुसरीकडे दामिनी अहिल्या आणि श्रीकांतकडे जात म्हणते की तुम्ही प्लीज पटकन माझ्यासोबत चला, तुमचा त्या मोलकरणीवर खूप विश्वास आहे ना, ती बघा काय करते ते. आणि ते ऐकून अहिल्या नेमकं काय घडलं ते विचारते. तर दामिनी म्हणत असते की त्या पारूची मजल खूपच वाढली आहे. आणि हे सगळं बघून अनुष्का खुश होते, कारण तिने अहिल्याला काही न सांगताच तिचं काम होणार असते. तर दुसरीकडे अनुष्काने सांगितल्याप्रमाणे पारू सरळ जाऊन आदित्यला मिठी मारते, आणि त्यामुळे त्यालाही आश्चर्य वाटते. तो पारूला विचारत असतो की पारू काय चालले तुझं, मात्र पारू त्याला काही उत्तर देत नाही, ती फक्त त्याला मिठी मारून उभी असते. आणि त्याचवेळी इकडे दामिनी अहिल्या आणि श्रीकांतला सांगते की तिकडे ती पारू तिचं काम करायचं सोडून आदित्यच्या खोलीत गेले, त्याला मिठी मारून उभी राहिली आहे. आणि हे ऐकून अहिल्या तर खूपच चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.